दि. 23 एप्रिल 2026 रोजी परतूर शहरातील लालबहादूर शास्त्री परिसरात बांधकाम कामगार संनियंत्रण समितीच्या सदस्यांनी MHKKL 5815 क्रमांकाचा आयशर ट्रक अडवून तपासणी केली होती. या वाहनामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदणीकृत 166 कामगारांसाठी देण्यात येणारे अत्यावश्यक संच आढळून आले. या संचांची किंमत सुमारे 11,24,650 रुपये, तर वाहनासह एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे 16,24,650 रुपये असल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद आहे. कामगारांना देण्यात येणारे साहित्य अधिकृत पद्धतीने वितरित न करता परस्पर वळविले जात असल्याचा संशय यामुळे निर्माण झाला. नैसर्गिक मृत्यू अनुदान, विवाह सहाय्य, शिष्यवृत्ती, घरकुल सहाय्य तसेच अत्यावश्यक साहित्य वाटप योजनेत बोगस लाभार्थी, बनावट कागदपत्रे, संशयास्पद मृत्यू प्रमाणपत्रे आणि दलालांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणांची स्वतंत्र चौकशी, लाभार्थी नोंदींची पडताळणी आणि विशेष लेखापरीक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणात आमदार बबनराव लोणीकर यांनी सातत्याने आक्रमक भूमिका घेत बांधकाम कामगारांच्या हक्कासाठी पाठपुरावा केला. गोरगरीब कामगारांना शासनाकडून मिळणारे घरगुती उपयोगाचे भांडी संच आणि विविध योजनांचे आर्थिक लाभ कोणत्याही परिस्थितीत दलालांच्या माध्यमातून हडप होऊ नयेत, दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी त्यांची ठाम भूमिका आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर सरकारी कामगार अधिकारी अमोल जाधव यांना अटक होणे ही या प्रकरणातील महत्त्वाची कारवाई मानली जात असून आमदार बबनराव लोणीकर यांच्या पाठपुराव्याला प्रचंड यश मिळाल्याची चर्चा आहे. गोरगरिबांच्या हक्काच्या साहित्यावर आणि पैशांवर डल्ला मारणाऱ्यांना माफी नाही. दोषी कोणताही असो, त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिका आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केली आहे. आता परतूर, यदलापूर आणि वाटूर परिसरातील भांड्यांचे ट्रक पकडल्याच्या प्रकरणांसह जिल्ह्यातील मागील काही वर्षांतील बांधकाम कामगार कल्याण योजनांची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. लाभार्थी यादी, बँक व्यवहार, साहित्य वितरणाच्या नोंदी, गोडाऊनमधून झालेला मालाचा पुरवठा आणि संबंधित कागदपत्रांची तपासणी करून दोषींवर कठोर प्रशासकीय व फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी आहे. DYSP दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत किंवा LCBकडे तपास सोपवल्यास या प्रकरणातील संपूर्ण साखळी आणि आर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती समोर येण्यास मदत होईल, असा विश्वास आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला आहे. या व्यतिरिक्त यदलापूर येथे 333,54,67,060 रुपये किमतीचा मुद्देमाल मध्यरात्री विक्रीसाठी घेऊन जात असताना ट्रक पकडण्यात आला. तसेच वाटूर परिसरातील अवैध गोदामामध्ये देखील भांड्याचे संच किंमत 1,08,19,650 रुपये पकडून तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असा एकूण 1,79,11,360 रुपयांचा मुद्देमाल 3 ठिकाणाहून जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे परतूरमधील घटना ही एकटी घटना नसून जिल्ह्यातील विविध भागांत कामगारांच्या अत्यावश्यक साहित्याच्या वितरणाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. या सर्व प्रकरणांची साखळी, साहित्य वितरणाची पद्धत आणि त्यामागील यंत्रणा तपासण्याची मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणात सरकारी कामगार अधिकारी अमोल जाधव यांनी स्वतः परतूर पोलिसांत तक्रार दाखल करून संबंधित व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 318.4.3.5 अन्वये कारवाईची मागणी केली होती. मात्र पुढील तपासादरम्यान याच प्रकरणातील कथित गैरव्यवहारात अमोल जाधव यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आली आणि पोलिसांनी त्यांना अटक केली, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे ज्या अधिकाऱ्याने शासनाच्या वतीने गुन्ह्याची तक्रार केली, त्याच अधिकाऱ्यावर पुढे अटकेची कारवाई झाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. दरम्यान या प्रकरणाची व्याप्ती केवळ अत्यावश्यक भांडी संचाच्या गैरव्यवहारापुरती मर्यादित नसल्याचे आरोप करण्यात आले आहेत. म्याद बांधकाम कामगारांच्या वारसांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीत कथित गैरव्यवहार, बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती योजनेतील कथित अनियमितता, विवाह सहाय्य अनुदानातील कथित गैरव्यवहार तसेच घरकुल व इतर कल्याणकारी योजनांमधील लाभ मंजुरीबाबत गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. जिल्हाभरात या योजनांशी संबंधित मोठ्या प्रमाणावर प्रकरणे असल्याने या संपूर्ण प्रकरणाचा तपशील आणि आर्थिक व्याप्ती मोठी असल्याचे आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे. गुन्ह्याचा तपशील मोठा असून विविध योजनांशी संबंधित अनेक प्रकरणांची चौकशी करणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास स्थानिक पातळीवर मर्यादित न ठेवता स्वतंत्र दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत करण्यात यावा, अशी मागणी आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे. मृत्यू अनुदान, शिष्यवृत्ती, विवाह सहाय्य, घरकुल सहाय्य आणि अत्यावश्यक साहित्य वितरण या सर्व योजनांतील लाभार्थी नोंदी,
बँक व्यवहार, कागदपत्रे आणि वितरणाच्या नोंदींची सखोल तपासणी आवश्यक आहे. त्यामुळे DYSP दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करून किंवा स्थानिक गुन्हे शाखेकडे LCB या प्रकरणाचा पुढील तपास सोपवावा, अशी स्पष्ट मागणी आमदार लोणीकर यांनी केली आहे. बांधकाम कामगार संनियंत्रण समितीच्या सदस्यांनीही जालना जिल्ह्यातील कामगार कल्याण योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे आरोप यापूर्वी केले आहेत.